हाय फ्रेंड्स, आपण जो पॉईंट्स बघतोय अतिशय महत्त्वाचा पॉईंट्स आहे अँगल ऑफ बँकिंग किंवा व्हेकल्स ऑन ए बँक रोड्स. त्याचे आपण 3 व्हिडिओ बनवणार आहे. त्यातले आपण ऑलरेडी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. ओके, आणि लास्टचा जो 3rd व्हिडिओ आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, तर आपण सेकंड व्हिडिओमध्ये काय बघितलं होतं तर मिनिमम स्पीड काढलं होतं. ओके, ह्या बँक रोडसाठी विथ फ्रिक्शनचं पण आपण कन्सिडर केलं होतं. ज्यावेळेस ह्या कंडिशनला आपण काय बोलतो एन V1 लेस दॅन अंडर रूट RG टॅन थिटा. हे तुम्हाला जर हे तिन्ही व्हिडिओ समजायचे असेल तर फर्स्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. सेकंड तुम्ही अगोदर बघा, फर्स्ट सेकंड नंतर थर्ड. ओके, तर समजेल तुम्हाला. ह्या कंडिशनला वेलॉसिटी जर कमी झाली, वेलॉसिटी कमी झाली म्हणजेच सेंट्रीफ्युगल फोर्स. वेलॉसिटी कमी झाली की हा काय आपला सेंट्रीफ्युगल फोर्स होणार आहे, कमी होणार आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स कमी होणार, कोण वाढणार आहे एन साइन थिटा. ओके, गाडी स्किड कुठं होणार आहे ह्या दिशेला. ह्या दिशेला गाडी काय होणार आहे स्किड होणार आहे. मग ती स्किडिंग होण्यापासून कोण वाचवणार तर फोर्स ऑफ फ्रिक्शन. इन दिस केस the direction of force of friction कुठे असणार आहे, इकडे असणार आहे, along the inclination upwards असणार आहे. हे आपण बघितलेले आणि त्याच्यावरून आपण मिनिमम स्पीड काढलं होतं अंडर रूट RG. ओके, टॅन थिटा मायनस म्यूएस अपॉन 1 प्लस म्यूएस टॅन थिटा. आणि ह्याच्यामध्ये आपण एक हे बघितलं होतं, कंडिशन्स बघितले आपण. जर म्यूएस हे बघितले, परत एकदा सांगतो, असं जर असेल ग्रेटर दॅन इक्वल टू असेल बघा, म्हणजे इक्वल झाला, इथं जर इक्वल झाला तर इथं आपण हा जर इक्वल झाला, हा टॅन थिटा, हा टॅन मायनस टॅन हा काय होईल 0 होईल. म्हणजे आपल्याला जे स्पीड मिळणार आहे त्या कंडिशनला मिनिमम स्पीड मिळेल. ओके, फ्रिक्शन मोर आहे. फ्रिक्शन म्हणजे जास्त असेल तर रोड सरफेस कसं असणार, रफ असणार. आणि रफ सरफेस वरती व्हेलॉसिटी काय असते, कमी असते. किंवा हेच बघा, फ्रिक्शनची जी व्हॅल्यू आहे आपण दुसऱ्या पद्धतीने बघू. फ्रिक्शन कोसाठी फ्रिक्शन बिटवीन साधारण त्याची व्हॅल्यू 0 to 1, मिनिमम 0 असते, मॅक्झिमम 1, त्यापेक्षा पण जास्त असते. आणि आपण इथपर्यंत कन्सिडर करू. आणि आपला जो टॅन जो आहे, टॅन थिटा, थिटा जो आहे थिटा 0 आणि 45, म्हणजे टॅन 0 जो असतो, टॅन 0 ची व्हॅल्यू 0 असते आणि टॅन 45 व्हॅल्यू काय असते 1. म्हणजे ह्याच्या व्हॅल्यू जर जसा अँगल वाढत जाईल 45 नंतर 50 वाढत जाईल. ओके, आणि जो आपला जो हा आहे 0 ते 45 च्या दरम्यान. ओके, म्हणजे हा जर जास्त असेल, ओके, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर जास्त असेल तर आपला हा नेमका हा कमी असणार आहे, म्हणजेच व्हॅल्यू कमी असणार आहे. टॅन 10 किंवा टॅन 20 किंवा टॅन 30, ही जी कंडिशन असणार आहे ती साधारण टॅन 20 किंवा 30 ही जी व्हॅल्यू असणार आहे. कारण आपलं जे व्हॅल्यू जे आहे 0 to 1 च्या दरम्यान. ओके, त्यामुळे टॅनच्या ज्या व्हॅल्यू 10, 20, 30 ह्या काय असणार 0 पॉईंट समथिंग असणार आहेत. ओके, समजून घ्या फक्त एवढं. हे काय आपल्याला एवढ्या डीप मध्ये जायची काही गरज नाही, फक्त एवढंच कंडिशन लक्षात ठेवा. म्यू स्टॅटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन इक्वल झालं तर आपल्याला व्हेलॉसिटी काय मिळणार किंवा स्पीड काय मिळणार आहे, मिनिमम मिळणार. ओके, आणि तिथला जो रोड सरफेस असणार आहे तो काय असणार, रफ असणार आहे. आणि स्मॉल अँगल ऑफ बँकिंग, कारण अँगल ऑफ बँकिंग काय असणार, व्हेरी स्मॉल. ओके, का ही कंडिशन्स कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 0 to 1 असतं. ओके, कारण आपण इथं लिहितानाच काय लिहिले, म्यू इज ग्रेटर दॅन टॅन थिटा. ओके, इथं जर आपण जर असेल टॅन 45 झाला तर इक्वल होईल, 50 झाला तर होईल का, कंडिशन नॉट सॅटिस्फाय. ओके, तर अँगल काय असणार इथं व्हेरी स्मॉल असणार आहे आणि व्हेलॉसिटी काय असणार आहे मिनिमम. ठीक आहे, आपल्याला
तिसरा आज आपण बघणार आहे स्पीड लिमिट साठी. डायग्राम तीच ठेवूया. ओके, बघ आता थर्ड व्हिडिओ आपण बघतोय. करायचा स्टार्ट. ओके, फॉर स्पीड V2 म्हणू आपण. मग अशी V1 म्हटलं होतं मागच्या लेक्चरला, आपण V2 म्हणू. ग्रेटर दॅन काय असेल RG टॅन थिटा. म्हणजे व्हेलॉसिटी जास्त आहे. म्हणजे व्हेलॉसिटी जर जास्त असेल तर सेंट्रीफ्युगल फोर्स mv2 अपॉन r हा जास्त असणार आहे. ओके, आणि हा जर जास्त झाला, बघा हा जर जास्त झाला, बघा डायग्राम इथे का. आपलं वेट. ओके, ही नॉर्मल रिएक्शन. वेटला कोण बॅलन्स n cos थिटा, आणि हा एक कंपोनेंट कोणता आहे n sin थिटा. अँगल किती होता थिटा. ओके, थर्ड व्हिडिओ आपण बघतोय, थर्ड लेक्चर्स. नाव जर हा जर जास्त झाला, सेंट्रीफ्युगल फोर्स कुठे असतो, इकडं या दिशेला. सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, आणि सेंट्रीफ्युगल फोर्स जर जास्त झाला तर हा काय होणार आहे, कमी होणार आहे. देअरफॉर सेंट्रीफ्युगल फोर्स ग्रेटर दॅन n sin थिटा. म्हणजे हा आता काय झाला, जास्त झाला, त्यामुळे कार कुठं स्किड होणार आहे, पलीकडे स्किड होणार आहे. म्हणजे आपली जी कार आहे, हा जर जास्त झाला तर कार इकडे स्किड होणार आहे, ह्या डायरेक्शन्सला. कार कुठं स्किड होणार आहे, ह्या डायरेक्शन्सला. ओके, तिला कोण वाचवणार आहे, आपला जो कॉम्पोनंट आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन कुठं लागणार आहे. अगोदर सेकंड व्ह्यूला कार कुठं स्किड होती, ह्या दिशेला स्किड होत होती. ओके, कारण हा जास्त झालताना सॉरी सेंट्रीफ्युगल फोर्स काय होता, कमी होता. कारण फ्रिक्शनल फोर्स कुठं लागला होता, ह्या दिशेला. आता फ्रिक्शनल फोर्स कुठं लागणार आहे, इकडे. ओके, बघा okay. Now in this condition centrifugal force is greater than normal reaction चा कंपोनेंट कोणता, n sin थीटा पेक्षा जर जास्त असेल. ओके, तर कार कुठे स्किड होणार आहे, ह्या डायरेक्शनला स्किड होणार आहे, आणि त्याला कोण वाचवणार आहे, ते फोर्स ऑफ फ्रिक्शन्स. बघा in this case the direction of force of statics friction Fs बरोबर आहे, बिटवीन कशामध्ये असणार आहे, रोड अँड टायर्स, रोड सर्फेस अँड टायर्स, is directed along the inclination it's like inclination of the road कुठं असणार आहे, डाऊनवर्ड्स. कुठं असणार ती, डाऊनवर्ड्स असणार आहे, तिकडे असणार आहे. ओके, म्हणजे आता जी कार जी स्किड होणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त झाल्यामुळं ती कार स्किड तिकडे होणार आहे. पण आपल्याला कोण वाचवणार आहे, कोण हेल्प करणार आहे, तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर्स, आणि त्याची डायरेक्शन्स अलोंग द कुठं असणार आहे, इन्क्लिनेशन ती कुठं असणार आहे, डाऊनवर्ड्स इकडे असणार आहे. ओके, नाव द फोर्स ऑफ फ्रिक्शन. हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन भाग असा आहे, त्याचं आपण काय करणार, रिझॉल्युशन. द फोर्स ऑफ फ्रिक्शन रिझॉल्व्ड इनटू टू परपेंडिक्युलर कंपोनंट्स. बघा समजा
अँगल थिटा आहे, ही नॉर्मल रिएक्शन, हा एक कंपोनेंट आहे n cos थिटा, ही नॉर्मल रिएक्शंस. ओके, वेट n sin थिटा, अँगल थिटा. ओके, आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे तो असा आहे इन्क्लिनेशन, आणि तो कुठं असणार आहे डाऊनवर्ड्स. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन सुद्धा आपण काय करणार, रिझॉल्ट करणार आहे टू परपेंडिक्युलर कंपोनेंट्स. त्या अगोदर बघा हा अँगल बघा, मग अशी ही सिच्युएशन अशी होती, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इकडे होता सेकंड व्हिडिओला. हा कंपोनेंट कोणता होता, एफ एस कॉस थिटा, आणि हा कोणता होता एफ एस साइन थिटा, आणि हा अँगल किती होता थिटा. कसा काढला ते बघा. त्यामुळे हा अपोजिट आणि हा सुद्धा काय असणार आहे अपोजिट. हा जो अँगल असणार तो काय असणार आहे थिटा असणार आहे. ओके, बघा. आणि आपल्याला माहिती आहे थिटाच्या साइडचा हा अँगल किती असणार आहे एफ एस कॉस थिटा, आणि हा किती असणार आहे एफ एस साइन थिटा. इज दॅट क्लिअर? समजलं? म्हणजे इकडे जो काम हा जो असणार आहे कंपोनेंट दोन रिझॉल्युशन करणार आपण, एक कोणता असणार आहे ह्या दिशेला एफ एस कॉस थिटा अँगलच्या इकडं, आणि त्याला परपेंडिक्युलर कोणता असणार आहे एफ एस साइन थिटा. समजलं? ओके, आता आपण ह्याचा रोल काय बघू. हे जे व्हेइकल आहे, व्हेइकलचं वेट mg, आणि फोर्स ऑफ फ्रिक्शनचा कंपोनेंट कोणता एफ एस साइन थिटा, एकाच दिशेला आहेत. म्हणजे वेट आणि फोर्स ऑफ फ्रिक्शनचा कंपोनेंट एफ एस साइन थिटाला कोण बॅलन्स करतोय तर n cos थिटा. नॉर्मल डायरेक्शनचा कोण बॅलन्स करतोय कंपोनेंट n cos थिटा. बघा, द वर्टिकल कंपोनेंट बॅलन्स कोणाला बॅलन्स करतोय तर वेट ऑफ कार आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा कोणता कंपोनेंट एफ एस साइन थिटा. हे दोघं सेम डायरेक्शनला आहेत, तर मी असं लिहितो एफ एस साइन थिटा प्लस एम जी. कोण बॅलन्स करतोय तर हा n cos थिटा. हा जर इकडे आला तर काय, देअरफॉर n cos थिटा मायनस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू काय असणार आहे mg. क्वेश्चन नंबर 7. ओके, आता हा कंपोनेंटचा रोल काय असतो तो इकडे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा कंपोनेंट कोणता एफ कॉस थिटा, कुठे अलाउंड दिस. त्यामुळे हे कुणाला बॅलन्स करणार आहे तर या सेंट्रीफ्युगल फोर्सला कोण बॅलन्स करणार आहे तर हा कंपोनेंट n sin थिटा नॉर्मल डायरेक्शनचा, आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा कोणता कंपोनेंट एफ एस कॉस थिटा, हे काय करणार बॅलन्स करणार आहेत. आणि हे सेम डायरेक्शन आहे, त्यामुळे मी असं लिहितो n sin थिटा प्लस एफ एस कॉस थिटा इज इक्वल काय असेल एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, म्हणजे हे दोघं काय प्रोव्हाइड करतात किंवा हे दोघं कुणाला बॅलन्स करतात तर सेंट्रीफ्युगल फोर्सला बॅलन्स करतात. ओके, इक्वेशन नंबर 2. आपल्याला स्पीड काढायचे, स्पीड लिमिट साठी आपण बघतोय इक्वेशन 2 डिवाइडेड बाय काय करू 1. देअरफॉर m v2 स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू n sin थिटा प्लस f1 cos थिटा. ओके, हा काय असणार आहे n cos थिटा मायनस एफ एस साइन थिटा, हा mg. ओके, ह्यातला एक m कॅन्सल होईल. बघा, म्हणजे काय मिळेल आपल्याला v स्क्वेअर अपॉन आर जी n साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा अपॉन n cos थिटा माइनस एफ एस साइन थिटा.
ओके, ह्यातून n कॉमन काढू आपण. बघा v स्क्वेअर अपॉन आर जी, n ज्याला बाहेर घेतले त्यांनी डिवाइड करायचं आतमध्ये. इथं काय नाही रे n येईल आणि इथं n येईल. ओके, म्हणजे साइन थिटा प्लस एफ एस अपॉन n. लक्षात ठेवा, ज्यांचा बऱ्याच जणांना समजतात मॅथमॅटिक्स स्टेप्स, जो आपण बाहेर घेणार आहे ना त्यांनी आत काय करायचं, डिवाइड करायचं. हा n कॅन्सल होईल, तो कॉस थिटा. सिंपल आहे. परत खालच्या ह्याच्यामधून n कॉमन घ्या, कॉस थिटा मायनस एफ एस अपॉन n साइन थिटा. ओके, हा n कॅन्सल होईल आणि आपल्याला माहिती आहे फोर्स ऑफ सॅटिस्फॅक्शन्स एफ एस इज इक्वल टू काय असतो, एफ एस इज इक्वल टू म्यू एस n. देयरफॉर म्यू एस इज इक्वल टू एफ एस अपॉन n. तो इथं पुट करू. देयरफॉर v स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू साइन थिटा प्लस म्यू एस कॉस थिटा. ओके, इथं काय येईल, कॉस थिटा मायनस म्यू एस काय मिळेल, साइन थिटा. सेम आहे, सेम सेकंड व्हिडिओ मध्ये सेम सेकंड जो व्हिडिओ त्याच्यागतच सेम आहे. तिसरा एक्सप्रेशन आहे, फक्त उलट आहे. देयरफॉर v स्क्वेअर अपॉन आर जी, कॉस घेऊया आता, जो बाहेर घेईल त्याने डिवाइड करायचं. कॉस इट इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस म्यू एस, कॉस कॉस कॅन्सल होईल. ओके, यातून परत घेऊ कॉस थिटा, कॉस डिवाइडेड बाय कॉस 1 म्यू एस साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, साइन अपॉन कॉस काय असतो, टॅन. देयरफॉर v स्क्वेअर अपॉन आर जी हे कॅन्सल होईल, म्हणजे इथं आपल्याला काय मिळेल, टॅन थिटा प्लस म्यू एस. ओके, अपॉन 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. ओके, सिंपल आहे, सिंपल एक्सप्रेशन. सेकंड व्हिडिओ सेकंड समजला, हे समजलं. आरजीला तिकडे पाठवू आपण. बघा, देयरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. याला स्क्वेअर रूट मध्ये टाकून v स्क्वेअर अंडर रूट आर जी काय असणार आहे, टॅन थिटा प्लस म्यू एस काय असणार आहे, 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. ह्यातून बाहेर काय निघेल, v टू आहे आपला, हा सेकंड साठी बघतोय आपण. ओके, ठीक आहे. हे अंडर रूट मध्ये कसं आहे, आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. हे आपलं स्पीड असणार आहे. मॅक्झिमम कमी बघू आपण आता एक केस घेऊन. ओके, जर म्यू एस इक्वल टू कॉट झाला, कॉट थिटा माहिती ना, 1/10 म्हणजे कॉट. तर काय होईल बघा, which is equal to under root rg tan theta plus mu s ची व्हॅल्यू तिथे पुट करू शकतो आपण. cot ओके, 1 मायनस cot थिटा काय असतो, 1/tan थिटा, म्हणजे 1/tan थिटा हा tan थिटा. हे कॅन्सल 1 होईल, 1 मायनस 1 काय 0.
हे आर जी काय असेल आणि डिवायडेड बाय 0, 0 काय होईल इन्फिनिटी. स्पीड काय होईल मॅक्झिमम. कुठल्या कंडिशनला ह्या कंडिशनला स्पीड काय असणार आहे मॅक्झिमम. किंवा तुम्ही असं पण हे करू शकता म्यू एस आपण काय घेतलेले कन्सिडर कॉट थिटा. ओके. आणि म्यू एस म्हणजे काय असणार आहे 1 हा काय असतो टॅन थिटा. फ्रिक्शन कधी 1 होईल फ्रिक्शन मॅक्झिमम कधी होईल कोई मॅक्झिमम म्यू एस मॅक्स कधी असेल तर म्यू एक्स ची व्हॅल्यू काय असते 0 to 1. ही काय असणार आहे मॅक्झिमम ही काय असणार आहे मिनिमम. ओके. मग हा 1 कधी होईल त्यास थिटा ग्रेटर दॅन इक्वल टू काय असला पाहिजे 45. इथं जर पुट केला 1/tan 45. ओके. tan 45 काय असतो 1/1 म्हणजेच काय 1. म्हणजे अँगल ऑफ बँकिंग जो असणार तो 45 डिग्री पेक्षा जास्त जास्त अँगल ऑफ बँकिंग असणार. म्हणजे ह्या थर्ड केसला इथं काय होता मिनिमम होता व्हेरी स्मॉल होता आणि रोड सरफेस खूप रफ. तिथं वेलॉसिटी इथं काय होती 0 होती. इथं काय झाली इन्फिनाइट. ही जी कंडिशन असणार आहे हे जे असणार आहे ते वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ साठी बघा तुम्ही जवळजवळ हा एवढा अँगल तयार होतो वेल ऑफ डेथला. ओके समजलंय. आता आपण ह्यात अजून एक कंडिशन बघायचे. जर आपलं जे पहिलं इक्वेशन काय होतं V1 इज इक्वल टू काय होता अंडर रूट RG tan थिटा मायनस म्यू एस. ओके अपॉन 1 प्लस म्यू एस tan थिटा. सेकंड केस साठी होत आहे. आणि काय थर्ड केस साठी जर आपण रोड सरफेस हा जर स्मूथ बनवला स्मूथ फ्रिक्शन 0 गेलं. फ्रिक्शन जर 0 गेलं तर काय बघा हा जर इथं पुट केला तर काय बघा μ1 इज इक्वल RG हा tan थिटा हा काय 0 आणि 1 प्लस 0 इंटू tan थिटा म्हणजे हे 0 येईल. ओके V1 विल काय मिळेल RG इंटू tan थिटा हे काय राहील 1. V1 काय मिळेल आपला RG tan थिटा. मॅक्झिमम सेफ्टी स्पीड फक्त आपण काय केलंय रोड सरफेस स्मूथ. तिथं बघू आपण रोड सरफेस स्मूथ असेल फ्रिक्शन जर आपण हे केलं इग्नोर काढून टाकलं तर काय V2 इज इक्वल टू RG tan थिटा प्लस 0 होईल 1 मायनस 0 इंटू tan थिटा 0 होईल. म्हणजे V2 विल काय मिळेल आपल्याला RG tan थिटा अपॉन 1 म्हणजेच V2 इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल RG tan थिटा. हे कोणत्याच डी साठी आपण बघतो. पहिला जो होता तो सेफ्टी स्पीड काढला. बी अँगल ऑफ बँकिंग स्पीड लिमिट आणि डी ला आपण काय केलेलं फ्रिक्शन काय केलेलं 0 ठेवलं. हे सेफ स्पीड असणार आहे. ओके पॉज करून द्या.